नमस्कार. मी प्रभाकर पवार. आपण बघत आहात एक आतला आवाज. सध्या एका विषयावरती संबंध देशामध्ये खूपच चर्चा चालू आहे. तो विषय म्हणजे वक्फ बोर्डाचं विधेयक. या वक्फ बोर्डाच्या विधेयकावरती सत्ताधारी पक्ष, विरोधक आणि जनता आपापल्या पद्धतीने विश्लेषण करून आपली मतं मांडत आहेत. ते चांगलं आहे, वाईट आहे, वगैरे वगैरे. ही चर्चा घडणं अपेक्षित आहे, त्यात काही वेगळं असं नाही. तथापि एका विरोधी पक्षाने आपलं मत व्यक्त करताना त्यांच्या प्रमुखांनी असं मत व्यक्त केलं की हे विधेयक सत्ताधारी पक्षाने जनतेचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आणलेलं आहे. ठीक आहे, विरोधी पक्षाचा तो असं म्हणण्याचा अधिकार असू शकतो. आंतरराष्ट्रीय काही प्रश्न आहेत, देशांतर्गत काही प्रश्न आहे, त्याच्या अनुषंगाने हे विधान केलं असेल. परंतु असं विधान करताना एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी असं म्हटलं की हे लक्ष जनतेचं इतरत्र वळवण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कधी होतो? एखादा लहान मुलगा असेल, त्याच्या बाबतीत हे आपण नियमितपणे बघत असतो. तो जर दुःखी असेल, रडत असेल, तर त्याचं लक्ष वेधण्यासाठी त्याला आवडेल अशी गोष्ट आपल्याला द्यावी लागते. मग त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रकार घडला असं सहजपणे म्हणता येतं. आता ह्या विरोधी पक्षाच्या प्रमुखांनी जेव्हा असं म्हटलं की हे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे, तर एक गोष्ट निश्चित होते की हे विधेयक ते आतल्या आवाजाने व्यक्त करतात की अतिशय चांगलं आहे. याच्याशिवाय लक्ष इतरत्र नेण्याचा प्रश्न कधीही उद्भवणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारची दोन वाक्य, एक बाह्य आवाज आणि एक आतला आवाज, याचा विचार करता हा आवाज आपल्याला हितकारक असू शकत नाही. तत्त्वज्ञानावर उभा असलेला व्यवहार हा अधिक काळ टिकतो आणि तत्त्वज्ञानावर उभा नसलेला व्यवहार हा क्षणभंगूर काही काळासाठी फक्त उपयोगी पडतो, अशी अवस्था होते आणि ती हिताची नसते. न्यायालयामध्ये दोन्ही पक्ष, दोन्ही वकील आपापल्या पक्षकारांची बाजू ठामपणे मांडत असतात. ते ठामपणे मांडत असले तरीसुद्धा त्यातलं एकाचं बाह्यरूप असतं आणि न्यायदेवतेला त्यातली चांगली बाजू जी आहे ती स्वीकारावी लागते आणि दुसरी नाकारावी लागते, ती कितीही प्रभावीपणे मांडलेली असली तरीसुद्धा. आणि म्हणून तत्त्वज्ञानाला या पद्धतीने विचार केला तर याला कुठलाही आधार नाही आणि तो हिताचा असू शकत नाही. त्यामुळे जबाबदार व्यक्तींनी आपली मतं व्यक्त करताना आपल्याच मताचं खंडन क्षणभरामध्ये होऊ शकेल अशी वक्तव्य करणं हे पूर्णतः चुकीचं असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे की आपल्या बोलण्यातून आपला आतला आवाज जो चुकीचा असेल तो व्यक्त होणार नाही. त्यावेळी तरी अशी जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विधानांचा उच्चार केला गेला पाहिजे. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.